ही नाट्य कलाकृती चौथरा 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 गॅस मारुती 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 कुठे आहे मारुती कुठे आहे नमस्कार मीनाताई. अरे अशोक भाऊ तुम्ही या ना. कसे आहात? एकदम मजेत. तुम्ही कसे आहात सगळे? आम्ही सगळे मजेत आहोत. बरं तुम्ही बसा. आणि आई बाबा कसे आहेत? ठीक आहे. बरं, बसा. पाणी आणते हा. अहो बसा. बऱ्याच दिवसांनी आलात. कामात बिझी होतो म्हणून येता आले नाही. आजची मेघना कुठे आहे? मेघनाच म्हणतात तिला. अहो मोठी बहीण आहे. हो, लहानपणापासून अशी सवय झाली. आणि आजच्या वयात फारसा फरक नसल्यामुळे मेघनाच म्हणतो मी. आणि तिथं आग्रही नाहीये बरं का. उलट ताई म्हणाला ना तर आगे तर तिला अशी विचित्र आहे माझी बहीण. अहो असं काय बोलता? अहो काय नाही, आमची अशीच भक्ती असते. बरं आमची मेघू बहीण आहे तरी कुठे? असेल ना, कामं वगैरे आठवत असेल. काय काम आणि आमची मेघना इम्पॉसिबल. अहो सगळं करते ती. काय सांगताय काय? खरं सांगते मी. बरं तुम्ही बसा, मी बोलावते तिला. माझा विश्वासच नाहीये. मेघना, ए मेघना, आता बाहेर ये. अशोक भाऊ, तुम्ही बसा, मी आले. चालेल. अरे अशोक, कसा आहे आणि केव्हा आलात? ठीक आहे, आत्ताच आलो. घरी कसे येते सगळे? अगं ठीक आहे. बरं तुझं कसं चाललंय? काही खास नाही. निवड सुटली की काय असं वाटायला लागलं.
म्हणजे तू दिनेशबद्दल बोलतेस का? अरे दिनेशच नाही काही, या घरात सगळेच तसे आहेत. दिनेश त्यांच्या ताटाखालचं माणूस. मेघना, काय झालं ते सांगशील का मला? काय करणार आहे जाणून घेऊ. काय करणार? काल तर घरी जाऊन बाबांना सांगशील आणि परत सगळे मिळून मनात येईल. त्यापेक्षा जाऊ दे. माझ्या मनाने मी लग्न केलंय तर माझं मीच करेन. तुझ्या या स्वभावाचं काय करायचं ते कळतच नाही. अगं एखाद्या गोष्टीवर आमची प्रतिक्रिया काय असेल किंवा काय असायला हवी हे सुद्धा तूच ठरवून मोकळे होणार. तुझं मला सोडते. हे बघ, तोच वेळ खाली पण काळामुळे तुझ्यामध्ये आता काही बदल व्हायला होते पण ते दिसत नाही म्हणून बोलू. अगं तू तुझ्या मर्जीने लग्न केलंय मग तुला अशा तक्रारी करून कशा चालतील? म्हणजे आता मला इथे काही त्रास झाला तर मी तुम्हाला सांगायचं नाही का रे? तर सांगायलाच हवा पण काय वेळ पण पाहिजे. अगं आपल्याला होणारा त्रास सांगून इतरांचा मनस्ताप वाढणार नाही ना याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. तुझ्या नजरेत तर मी अक्कल शून्य झाले त्यामुळे तू मलाच बोलणार. असं नाही बरं, असं इतकं काय तुला त्रास होतोय? तू मी आल्या मला सांगावं वाटलं. बरं ते जाऊ. तू इथे कसा आलास ते सांग. काही नाही त्याची भांडायची इच्छा झाली म्हणून आलो. तू आता नीट बोलणार आहेस का माझ्याशी? बदललं नाही ना मेघना? आता काय केलं रे मी? नाही. बरं कधी येणार तिकडे? नक्की काही सांगता येत नाही ते. का? अरे बाबा इथे सगळ्या गोष्टींना परवानगी लागते. अच्छा तेव्हा तू साधं पाणी पण नाही आणून दिलंस मला. अरे पाणी पण नाही दिलं ना तुला? थांबा मी आले. बरं थांब राहू दे. मीनाताई गेले. अशोक भाऊ या चहा घ्या. काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात? काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात तुम्ही? मी माझ्या भावाला एक कप चहा सुद्धा देऊ शकत नाही का? अगं नाही ग. मोठेपणा करून माझ्या माहेरच्या माणसांना मी इथे कशी वागते हे दाखवून द्यायचं असेल ना तुम्हाला? मी त्यांच्या नजरेत उतरवण्यासाठी कटकारस्थानात असताय. अरे का माझ्या वाईटावर उठला? बस झालं मेघना. काय बोलतेस याचा भान आहे का तुला? ताई, अहो माफ करा मला. आम्ही मेघनाला लहान आहे, लाडात वाढली आहे. त्यामुळे नाही कळत तिला कसं कुणाबरोबर बोलायचं ते. हे बघ अशोक. बस! माझी बहीण आहेस या पलीकडे कुणाची तरी पत्नी आहेस याचं भान आहे मला म्हणून म्हटलं बोलतोय तुझ्याशी. बाहेरच्या माणसांच्या आपुलकीच्या गोष्टी करताय. भावाला येऊन किती वेळ झाला त्याला साधं पाणी पण नाही विचारलंस तू. त्या नाहीतर त्या कारणाने वाद मात्र उपस्थित केलास. पण या मीनाताई अगं पाहता क्षणी मला पाणी आणून दिलं. आपल्या घरच्यांची विचारपूस केली. अगं हे कर्तव्य आहे का चांगल्या गृहिणीचं? अगं आपल्याला पाणी फोडणं करणं हा आपलेपणाचा भाग झाला पण हे तुला नाही का? मीनाताई कोण लागतात सांग ना, कोण लागतात? पण तिने तुझा भाऊ तो आपला भाऊ समजून आपल्या नात्याला ओलावा जपला. तू मात्र रक्ताच्या नात्यात सुद्धा परकेपणा दाखवलास. आपल्या घराण्याचे संस्कार तुझ्या डोक्यात कधी घुसतेच नाही ना. झालं समाधान? हे जमवतं ना तुम्हाला? अगं मेघना काय झालं? पुन्हा एकदा माफी भाऊ पाठची बहीण समजून माफ करा एवढीच विनंती करतो मी तुम्हाला. अहो विनंती कशाला करताय? मेघना मला माझ्या पाठच्या बेडीसारखी आहे. तुम्ही नका काळजी करू. हे तुमचं मोठेपण की तुम्ही तिला पाठच्या बहिणीसाठी समजता पण हे आमच्या मेघाला कळत नाही. हे आमचं दुर्दैव आहे. काही वाईट याच गोष्टीचं वाटते की माझ्या बहिणीमुळे या घरात मतभेद व्हायला लागले. नाही हो, असं कोण बोललं तुम्हाला? असं काहीही नाही. घराला सावरणं आणि आवडणं काय असतं हे तुमच्यासारख्या संस्कारी स्त्रियांकडे पाहून कळतं. अशोक भाऊ, घराचं घरपण टिकवायचं झालं तर प्रत्येक गोष्ट मनावर घेऊन नाही चालत. तुम्ही काळजी करू नका, मी सगळं सांभाळेन. ओके थँक्स. पुन्हा एकदा माफी मागतो मी तुमची. हो असू द्या. बरं येतो मी. हो. आणि अशोक भाऊ, आई बाबांना इथे
चुकीचा प्रकार सांगू नका. खूप काळजी करतील ते. अहो खोटं पण नाही बोलू शकत ना. अहो मेघनाला तरी सांगून जा. मीना, कोण अशोक होता का ग? हो. तू त्याच्यासाठी चहा पाणी घेऊन आलीस. अगं तुला कळतंय का? अगं त्यांचा पाहुणा आहे, ते बघतील. तुला काय करत? आणि कोण लागतो आपला? या घरात आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा आदर करणं माझं कर्तव्य. तुझी कर्तव्य गेली खड्ड्यात. कोणी त्याचा पाहुणच्या धर्मशाला उठून बसलो नाही मी. दिलेला चहा माझ्या वाट्याचा होता असं समजा. दिवसभर चहा पिणार नाही. हे बघ मीना, तुला कसं कळत नाही? आणि हो, जेवणही दिलं ना कुणाला तर तेही माझ्या वाट्याचं असेल, समजलं? मीना, मीना, हे मीना, काय आहे ना? मी तुला कुणासाठी काय करू नको असं बोललोय का? अहो फक्त मेघनाच्या माणसासाठी काहीच करण्याची गरज नाही. का तिची माणसं या घराची कोणी नाहीत का? अहो तुम्ही या घरातले मोठे आहात याचं भान असू द्या. मला भान आहे मीना, म्हणूनच सांगत आहे. मी फक्त नात्याने मोठा आहे. अगं मोठा असून इज्जत आहे का मला? त्या मेघनाचं वागणं कसं आहे दिसतंय ना तुला? स्वभाव गुणधर्म आहे तिचा. त्याच्यासाठी आपल्या स्वभावात बदल करण्याची गरज नाहीये. इतकी महान बनायला जाऊ नको. पदरात काहीच पडणार नाही तुझ्या. आता तरी काय आहे माझ्या पदरात? नवरा आणि या घराचा अर्धा हिस्सा. यालाच मी माझा संसार करायचाय का? मीना तुला कसं कळत नाही? आता आपण आपल्या मर्जीचे आहोत ना. आपल्याला आता मनासारखं वागता येईल. बस कोणतेच विचार करू नको. आता आपल्याला आपला संसार फुलवायचा आहे. फुलवायचा आहे की माती मोल करायचा आहे ते तुमचं तुम्हीच ठरवा. तुम्ही बोलणार आहेस का? अपेक्षा करू नका. काय मी तुझ्याकडून अपेक्षा करायची नाही? मला वाटतं तुम्ही योग्य तेच आहे. तुला कळतंय का काय बोलतेस ते? चांगलंच कळतं आणि कोणासोबत बोलते तेही कळतं. अहो आई बाबांपासून मुलाला तोडलं असं सुनेबद्दल बोललं जातं. पण आई बाबा समज असलेल्या सासू सासऱ्यांपासून एका सुनेला तिच्या नवऱ्याने तोडलं हे ओढून सांगा जगाला. अगं पण मीना, आणि हे तुम्हाला सांगावंच लागेल. कारण ते माझे सासू सासरे नाहीत तर आई बाबा आहेत. आई बाबा. आणि आणखी एक गोष्ट, घरी जे जे लागेल ना ते तुम्ही मला आणून द्यायचं. अगदी दुकानातून बाजार सुद्धा. काय अगं तुझं डोकं बिकं फिरलंय का? वेगळं तुम्हाला व्हायचं होतं, मला नाही. आणि वेगळ्या संसारात काय लागतं हे नव्यानं सांगायची गरज नाहीये. अरे थांब ना, ऐक ना. आई बाबा, मला तुमच्याशी काही बोलायचंय. घरात पण येऊ नका असं सांगायचंय का रे? कसं असेल तर तसं सांग बाबा, निघतो आम्ही. अगं आई असं का बोलते तू? अरे तुझ्याकडून जे अपेक्षित आहे तेच बोलते. सगळा दोष तुम्ही मनात घ्या. मी एकटाच कारणीभूत आहे का या वादाला? तर आता तुझं तू ठरव बाबा. पण या घटनेला कसा वागतोयस हे तरी तुझ्या लक्षात आलंय का? काय झालं? कसा वागलो मी? या
हे पण आम्ही सांगायचं का तुला? अरे आई वडील बाहेरून आले, त्यांना पाणी तर सोड, पण 2 सेकंद बसायला तरी दिलंस का? अरे आम्ही घरात कधी येतो याचीच वाट बघत होतास का रे? सावित्री, जरा शांत राहा आणि गप्पपणे झोप. शांत झोप लागायला शांतता नको या घरात. आई दे. आई आज जरा थोडा आराम करा. नको बाई, अरे इथे अगदी ठीक आहे. जा जा, आणि तुझी कामं आटली. आई चला ना हो. या सगळ्यात माझी काय चूक आहे? मला का शिक्षा देताय? अगं तुमची कुणाची काहीच चूक नाहीये. चुकलंय ना ते फक्त आमचं. स्वतःला हो असं बोलू. मला खरंच त्रास होतोय या सगळ्याचा. तू का त्रास करून घेतेस? त्रास करून घेत नाही आई, मला त्रास होतोय. खरंच खूप त्रास होतोय. सावित्री, आज जा आणि आराम कर. चला ना आई. चल बाई, आमच्या पारायणच्या अन्य ऐकावंच लागेल. कुठे तेवढा एक आधार आहे, त्यांना धुवून नाही चालला. चल. मदन, काहीतरी बोलणार होतास. काय बोलावं तेच कळत नाही. का का कळत नाही? अरे आता तर तुझ्या सर्व मनासारखं झालंय ना. अशीच चर्चा आहे गावभर. फक्त मला दोष देता येत लोक. आई बाबाला वाऱ्यावर सोडणार नालायक मुलगा म्हणून हिणवत आहे. अरे पण हे तू मला का सांगतो आहेस? अरे लोक अशी का बोलतात ते त्यांना विचार ना. हे नाही का विचारू मी? तुम्ही जर असेच वागणार असाल तर लोक बोलणारच ना. असे म्हणजे कसे रे? आम्ही कसे बघतो आम्ही? आम्ही तुम्हाला सांभाळणार नाही असं म्हटलं होतं का? अहो 6-6 महिने सांभाळणार होतोच ना. मग इथे याच चौथऱ्यावर तुम्ही दोघं वेगळे राहण्याची नाटकं कशासाठी? आम्ही नाटकं करतो? आम्ही नाटकं करतो? अरे तुला जास्त समजतोय म्हणून बोलतोस की बोलायचं म्हणून बोलतोस? आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काय प्रॉब्लेम होता का? आणि वेगळं कोणी होत नाही का? अहो या जगात आई बाबापासून वेगळे झाले आम्ही पहिलेच मुलं आहोत का? अरे पण या घरात तर तुम्ही पहिलेच आहात ना. बाबा पण बस, चर्चा नकोय मला. अरे तुमच्या मर्जीप्रमाणे वागायला आम्ही काही तुमचे गुलाम नाही आहोत. आम्हालाही आमची मतं आहेत. राहिला प्रश्न लोकांना काय वाटतो त्याचा, ते तू बघ. अरे वेगळे तुम्ही झालात, आम्ही नाही. नमस्कार जयरामराव, नमस्कार. नमस्कार. या या, बसा बसा बसा. जयरामराव, माफ करा, आम्ही आमच्या मुलांना संस्कार द्यायला खूप कमी पडलो. काय शामराव, किती मनाला लावून घेत होता. जाऊ द्या, नका विचार करू. विचारातही ऐकताय ते, आणि असंही घडतंय. होईल, एक दिवस सुधारणा होईल. तोपर्यंत या घराची पडझड झालेली असेल जयराम. असं काय त्याबद्दल? हो, जाऊ द्या. नका विचार करू. शामराव, जास्त विचार करायचा नाही. होईल सुधारणा. त्याने काय होणार आहे? घराची गेलेली अमृत काय परत येणार आहे का? हो, असं काही झालेलं नाही. हो, तुम्ही एवढं किती मनाला लावून घेतलंय. हो,
हो अलीकडे तुम्ही सगळे गावात पण फिरणं येणं सोडलेलं असं कसं करून चालेल? हे कोणाला टोन लागतो? अरे सगळ्यांच्या नजरेत माझ्या माझ्या घराविषयी मला प्रश्न दिसतात. त्यांना कशी उत्तर देऊ याचाच प्रश्न पडलाय मला. माझ्या नजरेत सुद्धा तुमचे प्रश्न दिसतायत का? तसं नाही द्यायला. बाळपणीचे दोस्त आपण तासन तास गप्पा मारत असतो त्या सोफ्यावर की वेगळीच रंग द्यायची आणि येणाऱ्या जाणाऱ्या देखील आपल्या गप्पांमध्ये रंगून जायचे. आणि चहाचे कप उचलताना मात्र माझी बायको अगदी मुश्किलीने म्हणायची, जेवणाची ताटं पण इथं जाणून ठेवू का? तेव्हा कुठे आपण आणि सगळे ऐकणारे भानावर यायचे. पण शामराव, ते चहाचे कप काही दिवस तसेच रिकामे पडले आणि माझा संसार देखील थंड झालाय. चला घराबाहेर पडायची इच्छाच होत नाही. सावित्रीला सुद्धा बरं वाटत नाही. सारखी विचार करत असते होती. बरं नाही का होईना? बरं नाही तिला. आतमध्ये झोपले. काळजी घ्या. बरं शांताराम नाही का हो? त्यांच्या घरी पण खूप मोठे वाद झाले. मध्ये जमिनीवरून काहीतरी झालेलं आहे. आणि हे वाद घंटामुक्त आणि निष्पन्नपैकी पर्यंत गेलेले आहे. पोलीस पाटील वैभव पडवळांचा मला फोन आला. यांचं म्हणणं आहे की तुम्ही आपापसात बसून ते वाद तुम्ही संपवा, सगळे संपवा. कशाला सगळे वाद आपल्या पण शांतारामला हे पटले. शांतारामने समजावून सांगितलं. शांतारामला हे पटलं आणि आज शांताराम सर्वांना निमंत्रण देतोय. येईल तो तुमच्याकडे. चला, भेटूया आपण. नाही मला खरंच यायचं नाही. का? हो शामराव, त्या गावातील 5 माणसांपैकी तुम्ही एक महत्वाचे बनता आणि तुम्ही नाही म्हणता. नाही यायला. माझंच घर मी नाही सापडू शकलो तर दुसऱ्यांना घडून मिळून राह सांगणारी भाषा माझ्या तोंडी शोभेल का? हो, एवढं काही झालं नाहीये. कशाला काळजी करता? पोलीस थोडी सयवर झाले. मदरचं वागणं तुम्ही मनावर घेतलं असतं आणि त्याने मागितलेला हिस्सा त्याने तुम्ही नाकारला असता तर मात्र वाद टोकाला गेले. पण तुम्ही हुशारीने कबूल केलं. ठीक आहे. तुम्ही असा विचार केला की आहे ते सगळं मुलांचंच आहे. आपण कुठे वरती घेऊन जाणार आहोत? आज आहे, उद्या देणार आपण. हे आज दिलं. फक्त मुलांना एवढंच केलं की मुलांना देण्याचा जो आनंद आहे तो हिरावून घेतला. यातून तुम्हाला वाईट वाटतं. शामराव, त्यांना कळून येईलच एक दिवस. काय होणार आहे? अरे 7 मानेने फिरणारा हा शामराव आज मान खाली घालून फिरायला लागतोय हो मला. आणि या घराच्या भिंती सुद्धा पडून कोसळत आहेत आणि त्या धडकलाय तो माझा चौथरा. चला जाऊया आपण. नाही खरंच मला यायचं नाही. चला चला निघूया. बरं चला. बरेच दिवस झाले तुमच्या पत्नीचा चहा आणि माझा तो गप्पा मारायचा संसार लहान होऊन गेले आणि आपल्या दोघांची वाट पाहत आहे. चला बघू.
लाईट नीट लाव यालाच एक टॉप पण अरे काही बोलणार आहेस की असा शांत शांत वाटणार आहे? काय करू मला कळत नाही की नक्की काय करायला पाहिजे. अरे तू आधी यायचा दोन दिवस राहायचा स्वतःच्या हाताने करून खायचा. बहिणीने बनवला जेवढा मस्त ताव मारायचा. अरे विना वहिनीने बनवलेलं जेवण असायचं ते. दोन घास खाल्ल्याशिवाय जायलाच व्हायचं नाही. अरे जेवण तर खूप छान बनवते विना वहिनी, ते कोणीच नाकारू शकत नाही. पण ती ज्या पद्धतीनं आग्रह खाऊ करते ना, त्या तिच्या मायेच्या उडाव्याला कशाची सर नाही. त्यांच्या हातचा एकदम चहा जरी प्यायला तरी थकावट दूर होते. अरे आता कित्येक दिवस एका चहाच्या कपापासून बाहेर गेली. अरे वैदीने त्या घरामध्ये वैदी म्हणून आवाज दिला त्या घरामध्ये देश निर्माण होत आहे. तुमच्या घरी तुझ्यामध्ये आणि वेगळामध्ये अरे तिच्या वेळा कारण शोधत असते, पण दादा असं तर का वागतो, तो कशाने करतो हेच काही समजत नाही रे. पण तुला काय झालं? म्हणजे मदन दादाचा मुद्दा बाजूला ठेव. तो मोठा आहे रे, त्याला समजावणं येतं किंवा त्याला सल्ले देणं येतं. आपण दोघं तर मोठे नक्कीच नाही. तो चुकत असेल आहे, पण त्याला त्याच्या चुका जाणण्यासाठी आहे ती. अरे विना वहिनी ती तिच्या पद्धतीनं मॅनेज करेल असा माझा विश्वास आहे. तुला काय दिले? काही बऱ्याच गोष्टी मॅनेज करता आल्या असत्या. काय बोलतो तुला काय समजत नाही. अरे मित्रा, गोष्ट साधीच आहे. फक्त बारकाईनं विचार कर. दादाला समजावण्याऐवजी तू मेघनाला का समजावत नाहीस? अरे तिला तर समजवण्याच्या पलीकडेच आहे. तुला चुकतोयस तू. अरे आपण एखाद्याला फक्त गृहीत धरतो ना, ही सगळ्यात मोठी चूक आहे आपली. दादा असं का वागतो किंवा त्याने कसं वागायला हवं, काय करायला हवं, एवढं डोक्यात घेऊन बसण्याच्या आणि फक्त याचाच विचार करतोय. अरे पण तू काय करतोय किंवा तुला काय करायला हवं नाही याचा विचारच करत नाहीयेस. राहुल तुझे काय बोलतोस तर मी समजलं नाही रे. पॉइंट नंबर 1, दादा आणि मेघना असं का वागतात असा विचार करण्यापेक्षा ते असं का वागायला लागले ना त्याचा विचार, त्याचा मुळाशी जा. हा अर्धा वाद इथं संपेल. आणि पॉइंट नंबर 2, तू जर मदन दादाला समजावायला जाशील तर त्याचा अहंकार विश्वास परिणामी अजून तेढ निर्माण होईल. पण या उलट जर तू मेघनाला विश्वासात घेऊन तिची चूक न दाखवता तिला प्रेमाने समजावशील तर तू सोबत असल्याची जाणीव तिला होईल आणि तिची तिरस्काराची धार ओसरवायला लागेल. तू जास्तीत जास्त तिला वेळ दे, म्हणजे घरचे तुला भेळकवत असतील असले काही विचित्र विचार तिच्या मनामध्ये यायचे बंद होतील. तिच्या चांगल्या गोष्टींचं कौतुक कर आणि त्रुटीही सहज दाखव. मग बघ हा गुंता अगदी सहज सुटेल असं मला वाटतं. राहुल तू जे काय बोलतोयस ना ते पटतंय मला. एकंदरीत तुझ्याकडे पाहताना ते तुला तितकंसं पटलेलं दिसत नाही मला. अरे तसं नाही रे. मेघनाला जर मी समजवलं तर हा मुद्दा इथे संपत नाही ना. म्हणजे तू मेघनाला समजावू शकतोस आणि ती तुझा ऐकेल याची खात्री आहे तुला, बरोबर ना? अरे मग या घराचा अर्धावाद संपला दिनेश. मदत दादाची काळजी तू नको करू. ती या वादाची दुसरी बाजू आहे. तुला फक्त तुझी बाजू सांभाळायची आहे, कळलं? अरे तुमचे बाबा तुमच्यात ते नसतील शिकलेले रे, पण त्यांची प्रॉब्लेम सोडवण्याची पद्धत बघ ना. नात्यांना नात्याच्या परिस्थिती असतात आणि व्यवहार व्यवहाराच्या ठिकाणी ठेवतात. तुमच्या या अशा वागण्यामुळे तुम्हाला या घरातून बाहेर पडा असंही म्हणू शकले असते,
त्यांनी तसं नाही केलं. पण तुम्ही सगळं एकत्र केलं आणि हा कोणता वाढवून ठेवलाय. एक एक करून विचार कर. आणि या वादाला कुठून सुरुवात झाली ना तिथून सुरुवात कर. मी आहे तुझ्या बरोबर, अजिबात काळजी करू नको. थँक्यू दादा, थँक्यू मित्रा, थँक्यू. थँक्यू काय, मी काय परत आहे का तुझ्यासाठी. राहुल, तू जे आता मला काय सांगितलंस ना ते ऐकून एकदम खूप शांत झालं. असं आता वाटायला लागलंय काहीतरी बरं वाटेल हो आपल्या घरामध्ये. ग्रेट ग्रेट. चल येतो मी आता, जातो. ठीक आहे, थांब ना. अरे माझी बाईक घेऊन जा ना. अरे आम्ही बाईकने चाललो तर राजन बसलो त्याच्या मामाकडे. बस आम्ही दोघं सोबतच जाणार. ठीक आहे. ओके, जा सावकाश जा. हो. तात्यांनो, ओ तात्यांनो, आऊ तरी कुठं? तात्यांनो, अरे ते गेले बाहेर रे. काय? हा, मीटिंगला गेले. मीटिंगला? हा. अरे, कोणाच्या? अरे आता कोणी कोणाची दोस्ती फोडली नाही. अरे ते मला नाही रे माहिती. ती टॉर्च आहे ना ती पहिली बंद करे. टॉर्च? हा. बॅटरी वय बंद होत नाही. झाली बंद एकदाची. यायला आग लागली जवळ तिला बंदच होत नाही. इकडे येताना कालच किती धडपडायला होतं त्या आंब्या खाली म्हणून ही बॅटरी आणली ना आणि त्याच्यात ती भुता आणायला लागली जवळ बॅटरी मला गाडीचा भाऊ. आणि हे पिशवीत काय आणि वाटीत काय? अहो ही तुमच्यासाठी नाही आहे. मग कोणासाठी? हो बायकोन काकूला भाजी दिला नाही ना ती घेऊन आलाय. तुम्ही खाणार हाव काय आमच्या गरीबाकडची. तुम्ही मोठा सावकार ना. अरे तुझ्याशी ना बोलण्यासारखंच नाही. नको बोलूस रे, नको बोलू. चल आता रोजगार ठेवला ना, ठेवला नाही हा, जाणून करता येईल. नको बसायला. गौरी राहिलं कुठं? हे गौरीला बसायला राहिलं कुठं मागं तू? अरे अक्कल माशिया अरे तुला चालायला काही झाला माझ्या बरोबर वसाड्यात मेल्या. जरा हळू चालत नाही. जरा चालत असं तुरु आता गप्पच नाही तर ही बॅटरी घाली जो तुझ्या डोसक्यात फोडून टाकीन, निकाल करून टाकीन. नाही तुझं लागला लगे बॅटरी डोसक्यात घालायला. वसड्या की डोसक्यात घालण्यापूर्वी जरा मला दाखवल्यासच ना तर न्यायला पडलं नसतं मी. काय गौरी तू पडलास वय कथा नालायकाचा कालो किती आहे आणि ही वाट काय धड तर पडलं माणसाच्या मुद्दात. जमला नाही मोरा तुझा कालीच करपटला. दारू कमी पी ना, कमी पी. आणि तू काय र तू का पितो घोड्याचं मूत. असं नाही काय, असं नाही. घोड्याला नाही मधी आणायचा गाढवा. गाढवाला पण नको आणू काय. अरे मी गाढवाला नाही म्हणत नाही, मी तुला गाढव म्हणताय. अच्छा, तू मला गाढव म्हणला काय. बरं ठीक काय. अरे भीमा तू मला गाढव म्हणतो. अरे नाही रे. सोन्या राजा तू माझा भाऊ ना. तू मला भाव म्हणला होय. भाव म्हणला होय. हा विषय सोडला. आपण दोघं भाऊ आता नको चणं खाऊ. आता नको चणं खाऊ. मेला चणं आणि दारू. चणं आणि दारू. दारू पिऊन तू सुजलाच बघ किती चापेल झाली. हे तू मला सांगतो. नाही नाही तुझ्या बापाला सांगताय. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसता दारूच पित असतो.
नुसता पितोस आणि त्या बायका पोरांना मारत असतोस, जेवायची पण शुद्ध नसतेस तुला. हे हा सब चुकीचं आहे. कोणाची मारतात पण बायकोला अजिबात नाही. डोळं मोठं केलं की एका कोपऱ्यात जाऊन नुसतोस तू काही एका कोपऱ्यात जाऊन मस्त मोकळं केलं की वातावरण शांत झालं. जराशी उतरली अशी वाटली की परत घ्यायची आणि एका कोपऱ्यात जाऊन बसायचं. वसाड्या काल तू अंगण्यात झोपला होतास काय रे? वय भीमा, अरे वसाडी मला घरातच घेत नाही. म्हणून मी बाहेर झोपला होता. अरे झोपला तर झोपला पण तर पावसात भिजवला ना. कुत्र्याचं अरे पाऊस कधी पडला रे काल? काल रात्री पाऊस पडला आणि तो फक्त माझ्या तोंडावरच पडला. पाऊस नाही काय, मी आला होता ना तेव्हा तुझ्या बाजूला तो सुभाष मातांचा कुत्रा झोपला होता. तो रोजच असतो माझ्या आजूबाजूला. आजूबाजूला नाही रे, तुझ्या तोंडाजवळ होता का? काय म्हणतोस काय? मग मी माझ्या स्वतःच्या डोळ्यात नाही काही बघितला, त्यानंच तुला भिजवला नसतं. तरीच म्हटलं माझं तोंड तेवढं कसा भिजलेला. वसाडीचं पेपरच बोल टाकलं. अरे नको रे देवरे, जाऊ दे जाऊ दे. तू कधी तोंड धुवत नाही ना. लागते ना तुझा तोंड. आवाज किती गोळा झालाय बघ ना. कुठल्या व्यक्ती माझा डोसका फिरवला नाही आणि हा तुझा काय चाललाय, तुझा काय चाललाय? हा मी चालला. अरे गौरी थांब रे जरा, थांब. मी हा चालला. जा 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 अक्कल माशा, जा चल जा चल जा. आता लय भांडण मी दोघे जण आहोत. एकटा नाही मी. शहाणपणा करायचं नाही. शहाणपणा करायचं नाही तुम्ही. अरे गौरी मी केलं तर चालेल काय शहाणपणा? तुमचं नाही करायचं काम पण फोडेन. अरे गौरी, अरे हा मध्ये काय रे बदल, तुझी काय ही परिस्थिती? गप्पा बसायचा. अरे गौरी, आपल्यात एक सभासद वाढला. राष्ट्रवादी कोण? हे भीमा, आता इथं थांबू नको तर जाऊया आपण. चल. अरे थांब रे वत्सरे, थांब. भाजी देऊन येतं काकूला, थांब. अरे ती पडली फणसाच्या मुदत. ती पडेल ती. हा काय वत्सरे, हा काय? वसाड्या ती रिकामी वाटी पण भाजीची वाटी माझ्याकडे होती. आता बायकोला काही सांगून बायकोला काय सांगू नको. तू चल चल. चल चल, काय रे तू पण आहेस ना. पण ती पहिली बॅटरी दे इकडे माझ्याकडे. दे दे. हे काय कर दिला आज. अरे हिला काय झालं, पेटतच नाही ती. इकडे अरे माझं हात लागले तुला की माझ्यालाच भेटत सोनी माझी ती. तर कशी काय भेटत आहे, ही काय वेगळी वाटते आहे, तुला भेटवू का आपण? ए भीमा, वसाडा आहे. वसाडा थांब, मला दाखव. ए मीना, ए मीना, काय रे? कशाला ओरडत आहे? हसायला होतं अजिबात नाही. आता काय होतं इथे या. सगळं शेवटला ना दारू पिऊन आला तुम्ही? अहो, आता हे काय नवीन सुरू केलंय? आणि आतमध्ये आई झोपल्यात. अशी बडबड काय करताय? तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय ते? नाही, मला कळत नाही.
मी मूर्ख आहे आणि तुम्ही सगळे शहाणे. हा दिनेश आणि त्याची बायको अगदी शहाणे आहे, शहाणे. अहो काय बोलताय आणि त्या लोकांना कशाला बोलताय? का तुला त्रास व्हायला लागला? तुला त्रास व्हायला लागला का? कशाला ओरडताय? अख्खं गाव गोळा करायचंय का? कळू दे ना अख्ख्या गावाला. या सालेलो आमच्या घरात तमाशा चाललाय. नाही तर घरून तमाशा घेताय ना, या सालेलो. अहो काय झालंय? का असे वागताय? कसा बघतो मी? कसा बघतो सांग? आता हे कुणाचं शिकून आलंय? मला अक्कल नाही, मला अक्कल नाही हरामखोर. मला शांतपणा नकोय मला. गप्प बसवायचं का? जा रे. एकदा गप्प बस. एवढं कोणाला बोलते रे? एवढं कोणाला बोलते रे? कळतंय का तुम्हाला काय करताय ते? माझ्या अंगावर येत आहे? माझ्या याचे काय परिणाम होतील याची कल्पना आहे का तुम्हाला? मेघना, तू जरा शांत बसशील का? तुला बोलायलाच हवं. अगे ते काय चाललंय आणि तू अजून त्या आगीत तेल ओतून भडकवण्याचा प्रयत्न का करतेस? जे बेवड्या नवऱ्याची फालतू केली तूच ऐकून घे. हा भेद भयंकर आहे. तुम्हा दोघांना इथे मध्ये पडायला सांगितलं नव्हतं. वेगळ्या झालात ना तुम्ही? मग जा सांभाळा स्वतःचा संसार. दिनेश पाहिलंस? मेहरबानी कर आणि आज जा. हो जाणारच आहोत. नाही धिंगाणा घालायचा तुम्हाला तो घाला. मेघना, तुला सांगितलं समजत नाही का? मुलीने पाहिलं तिला धिंगाणा पाहिजे. तूच जबाबदार आहे आमच्या घरच्या वादाला. तुझ्यामुळे भांडण्यात आले आमच्या घरात. काय म्हणाला? माझ्यामुळे वाद झाले? अरे दिनेश ऐकतोस ना काय म्हणतायत ते? हो काय काय पण आहे माझं. बायकोचा बैल साला. दिनेश तू काही बोलत का नाहीये? आता मी काय करू? हा स्वतःच्या नशेत स्वतःची बायको दिसत नाही, त्याला मी काय दिसणार? मग आपण काही बोलायचंच नाहीये का? मी आता या घरात एक क्षण सुद्धा थांबणार नाही. तर जा ना बापाने बंगला मारून द्यावा तिकडे जाऊ जा आणि याला पण घेऊन जा. निघा साले. दादा, आता हद्द पार करायला लागलायस ना तू. काय करणार आहेस माझं? काय करणार आहेस माझं? मोठ्या भावावर आवाज करून बोलतोय. थोबाड फोडून टाकेल तुम्हाला. अरे थोबाडा फोडून काय होणार आहे? डोसके फोडा एक मिनिटांची. अहो, एवढे कष्ट करून आम्ही हे घर बांधलं, पण त्याच घराचं स्मशान कसं होत चाललंय हो? स्मशान कसं होत चाललंय? आई नको असं बोल. अरे राहुल, कसं आहे? असं राहू दे. पाणी पाहिजे. मी कसं आहे यापेक्षा हे घर कसं आहे आणि या घराची काय अवस्था आहे आणि ती कुणामुळे झाली ना ते झालं. अरे त्यासाठीच तर आलोय. मग त्यासाठी तुला इथे यायची काय गरज? तुझी बहीण तुझ्याकडेच गेली ना. तिने सगळं सांगितलं असेल ना तुला. हाय हाय आता अरे हे तेव्हा येणार वर्षा का? तेव्हा संक्रांत. ही एक बाजूच आहे आणि मला त्या मुलाशी जायचं असेल ना तर दुसरी बाजू पण तपासायला हवी. तू तुझ्या बहिणीला चांगलं ओळखत असताना तुला दुसरी बाजू तपासायची गरजच का? यामध्ये फक्त मेघनाच चुकतंय असं म्हणायचंय का तुला? हा. यामध्ये मेघनाची खूप मोठी चूक आहे. असेल पण 100% म्हणता येणार नाही. बरोबर आहे. अरे भाऊ आहे तुझा म्हटलं तुझ्याकडून याच उत्तराची अपेक्षा ठेवायला हवी मला. पण तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. आणि केवळ मी तिचा भाऊ आहे म्हणून तिला पाठीशी घालतोय असा समज झालाय का तुझा? तसा मला समज झालाय हा गैरसमज आहे. अरे तुझ्या बहिणीचं किती चुकतं
त्यापेक्षा ते किती बरोबर आहे हेच सिद्ध करायला आलायस ना. मेघना आणि तिने केलेल्या चुकांचा मुद्दा थोडासा वाढला. म्हणजे माझी नेमकी भूमिका काय आहे ते तुझ्या लक्षात येईल. समजतो नाही मी अशोक. कसं आहे, केवळ ती माझी बहीण आहे म्हणून तिला पाठीशी घालायचं असतं ना, तर रागाने माहेरी आलेल्या मेघनाला आताच्या आता तू तुझ्या घरी निघून जा असं सांगितलं नसतं. म्हणजे दिनेश आणि मेघना तुमच्याकडे नाहीत? अरे मग गेले कुठं? अरे कदाचित ऑफिसला गेले असतील. सकाळीच ते माझ्या आधी बाहेर पडले. हा पण नाही, माणुसकीचा भाग म्हणून रात्रीच निघून जा असं नाही सांगू शकलो आम्ही त्यांनी. मग आता तू इथे येण्याचं कारण नाही कळलं मला. अरे मला मदन दादा आणि आई बाबांना भेटायचं आहे. आई बाबा आणि वहिनी शेतावर गेले आणि मदन दादा कुठे असेल इथं मित्रांच्या घोळक्यात. अशोक, आई बाबांना भेटण्याबद्दल माझी काहीच शंका नाही, पण त्या मदन दादाला तो भेटून येईल असं मला वाटतं. का नको भेटू मी त्यांना? कारण मला नाही वाटत तो तुझ्याशी नीट बोलेल. उगाच अपमानच करेल तुझा. अरे त्यातूनही काही चांगलं होणार असेल तर अपमानही सहन करेन मी. मदन दादाकडून चांगल्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे. पण गप्प राहूनही नाही चालणार ना. अरे विकोपाला गेलेले वाद सुटतील कसे यासाठी प्रयत्न तर करावेच लागतील ना आपल्याला. आपल्याला जर काही करायचं असेल ना अशोक, तर हरामखोराचा बंदोबस्त करायला हवा आपल्याला. गौतमचा बरोबर ना? म्हणजे तुलाही माहिती आहे. अरे त्या हरामखोराला चांगला चोखून आहे मी. आणि या घरावर राग असण्याचं त्याची 3 कारणे आहेत. काही वर्षांपूर्वी या शामराव बाबांनी बसल्या मीटिंग मध्ये त्याचा अपमान केला असं त्याचं म्हणणं आहे. दुसरं म्हणजे अरे मेघनाच्या प्रेमात वेडी असली, मेघना दिनेशच्या प्रेमात वेडी असली म्हणून तो तिच्यासोबत त्याला लग्न करता आलं नाही म्हणून तो तिच्यावर सूड उगवतोय. तसंच मीना वहिनीनी त्याच्या थोबाडावर काढलेला जाळ तो अजून विसरू शकला नाही. आणि म्हणूनच तो या सगळ्याचं कारण म्हणून या घरावर सूड उगवतोय. पण हे यांच्या लक्षात येत नाहीये. नाही अशोक, अरे खरं म्हणजे या दोघांना यातलं काही माहितीच नाही. गौतमचं येथे येणं आणि वागणं हे दिनेशला आवडत नाही आहे हे खरं, पण दिनेशात या गोष्टीला जबाबदार आहे हे त्याच्या लक्षात आणून द्यायला हवं. अरे तेच काम आपल्याला करायचं आहे. त्या हरामखोराला गावासमोर उघडा करावा लागेल. आधी या गावाची या घराची इज्जत गावभर झाली आहे ना, ही सावरा. बरं झालं तू इथं आलास. मागे तरी तुला भेटायला आम्ही येणारच होतो. भेटायला की गाठायला? अरे इतक्या सहजासहजी मी तुमच्या हाताला लागायचा नाही तसा विचार पण करू नका. भ्रम आहे तो तुझा. नीच वृत्तीच्या माणसांचा शेवट केव्हाही चांगला नसतो आणि तो लवकरही होतो हे लक्षात ठेव. राहिला म्हणजे माझ्यावर शिक्का पण मारलात तुम्ही. हा? आता फक्त शिक्का मारलाय. तुला या घरातून लाच मारून बाहेर काढल्या आधी या घरामध्ये आग लावायचं काम का केलंय ते सांग. हे आग लावली काय रे? तुम्ही मला घरातून हाकलून बाहेर काढणार तुम्ही? मग ही आग लावली नाही, ती आपोआप लागले. मी फक्त ठिणगी टाकण्याचं काम केलंय. अरे का? आता विचारू नकोस. फक्त बघत राहा मी या घराचं काय करतो ते. राहुल चल. अरे याच्या समोर बोलण्यात काही अर्थ नाहीये. आपल्याला मदन दादा आणि दिनेशला समजावं लागेल. अरे काहीच उपयोग होणार नाहीये त्याचा. हा सांग ना. अरे कधी अपमान झालाय तुझा? झालाय का? नाही माझा झालाय. एकदा दोनदा नव्हे तर सलग 3 वेळा अपमान झालाय माझा. माझ्या काळजाला आग लागली आहे या शामरावांमुळं. आणि अशोक, त्या अपमानासाठी हे घर जेवढं जबाबदार आहे ना तेवढं तुझं घर सुद्धा. का मेघना तुझ्या हाताला लागली नाही म्हणून? अरे ती जाते कुठे? तिला तर मी काय बोलला?
आवाज चढवायचा नाही, मर्यादेत राहायचं, स्वतःवर संयम ठेवायचा, नाहीतर माझा सुटला ना काय करशील रे सांग ना. काय करशील सांग ना. अरे तुझी बचपन करू झाली का? आता माझं नीट आहे, जेवढं झालंय ना तेवढं बस झालं. आता या घरापासून दूर राहायचं, दूर, कळलं काय? तुझ्या भल्यासाठीच सांगतोय, जर नाही ऐकलंस ना तर तुझं पुढं काय करेल ना हे तुला कळणार पण नाही साल्या. अरे बापरे, सरळ सरळ धमकी छायला घाबरलो ना मी, खरंच घाबरलो. काय रे साल्यानं, तुम्ही काय येडा समजताय मला? येडा समजताय हा? असं काय रे? आत्ताच काय सांगितलं तर ऐकलंस ना? आता परत तुला वेगळ्या पद्धतीने समजव, हा वेगळ्या पद्धतीने समजव का तुला? पाहिला का मरणार माझ्या हो, मरणार माझ्या. तू काय चाललंय तुझं? नाव घ्यायचं. हे माझ्या घरात येऊन तमाशा करते साले. नातेवाईक कोण? तुम्ही माणसं ओळखायला चूक करतात मदन दादा. तुला इथे काही बोलण्याची गरज नाही अशोक. पाहुणा आहेस, पाहुण्यासारखं राहायचं. हे माझं घर आहे, माझ्या मर्यादेमध्ये राहायचं. हो हे आपलं घर आहे असं म्हणून असतात ना, तर अधिक शोभून दिसत असतात. आणि राहिला प्रश्न हा माझा, मी अजून कोणतीही मर्यादा ओलांडलेली नाहीये. धाडस पण करू नकोस, तुला महागात पडेल. अरे दादा काय बोलतोयस तू हे? ए, कोण आहेस तू? कोण आहेस तू? तुझा शहाणपणा नको आहे मला. माझ्यावर करून बोलतोय, चालते वाईटून. चल, अरे माणुसकी हरवून बसलेल्या हैवानांबरोबर बोलून काही उपयोग होणार नाही. चल. हे काय बोलला रे? काय बोलला? काय करशील मला? एक मिनिट. या घराचा आणि शारदा बाबांचा आदर करतो ना, म्हणून तुमचा आगाऊपणा सहन केला आतापर्यंत. नाहीतर तुमची नशा उतरवायला ना माझ्या बहिणीबरोबर झालेला तुमचा वाद हा एकच मुद्दा पुरेसा आहे मला. एकतर नशा करू नका, नाहीतर नशेत असताना बोलू तरी नका. एकटे पडाल, लक्षात ठेवा. मदन आता एकटा नाहीये. अरे हा गौतम त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, लक्षात ठेवा दोघांनी पण. किती दिवस, किती दिवस? अरे तुझ्यासारखे लांडगे पाठीशी नाही तर हातात आलेल्या सवजाच्या छाताडावर बसून त्याचा फडशा काढतात, अगदी पूर्ण संपेपर्यंत. चला आवत. आणि आता तुझ्या बदल दिला पण साला याला संपवलं नकोस. त्या आधीच तुला मी संपवलं. काय करणार आहे तुम्ही मला? मारणार तुम्ही मला? साल्यानं मारणार? नाही, साला जिवंत जळणार तुला. अरे चाल, चल आवत. ऐकीत राहून बोलायचं, समजलं ना? हे गौतम म्हणजे काय खाऊ नाहीये. रामखोर साले. मदन, अरे त्या हरामखोर साले मला वाटते ते बोलून गेले आणि तू त्याच्यावर काही बोलला नाहीस. असं नाही रे यार, अरे तुझ्या लेखी माझी किंमत 0 झाली आता. असं नाही गौतम. त्या भडव्यांचं म्हणावं काय तुझं तो? अरे मी मनावर घेत नाहीये रे. अरे पण अजूनपर्यंत तू सुद्धा काही मनावर घेत नाहीस ना, त्याची खंत वाटते मला. असं कसं? अरे त्यांना बोललो ना मी. अरे अजून थांबले असते ना तर धक्के मारून बाहेर काढले असते. अरे पण ज्यांना घराच्या बाहेर धक्के करून काढायला हवंय ना, ते अजून घरातच आहे. त्यांना आधी घराच्या बाहेर काढ. समजतो नाही गौतम. शी, अरे तुला कुठली गोष्ट कधी लवकर कळतच नाही. अरे किती गोष्टी समजावायच्या तुला मध्ये हा? मला माहिती आहे रे. अरे तुझ्यामुळेच तर माझं आता स्वतःच काहीतरी असणार आहे. अरे मग ह्या गोष्टींना वेळ का घालवतोस मदन तू? अरे जे काय करायचंय ना त्याच्यासाठी खटपट करावी लागते. लवकरात लवकर मार्गी लावते विषय. मी समजलो नाही गौतम. अरे हाच तर तुझा प्रॉब्लेम आहे यार.
तुला कुठलीच गोष्ट कधी लवकर नाही कळत. हे बघ, मला तुझी आता काळजी वाटायला लागली. मला पुढे धोका दिसतोय रे. अरे कसला धोका? अरे ती मोक्याची जागा तुझ्या हातातून जाते की काय असं वाटायला लागलंय मला आता. अरे ती माझी कशी जाईल? माझी आहे कधी? हे बघ मदन, तुला काय वाटतं? अरे दिनेश अगदी त्या मेघनाचा ऐकून जर तुझ्याशी भांडत असला ना तरी त्याला तुझी खूप काळजी आहे. हो, हे मात्र खरं आहे गौतम. अरे उद्या सकाळी जर तुझं बरं वाईट काही झालं ना तर तो अजिबात सहन करू शकणार नाही. असं कसा बोलतो गौतम तू? अरे घे ना, अरे त्याचाच फायदा उठव. अरे एकदा का दिनेशने त्या कागदपत्रांवर सही केली ना की बघ ती जागा तुला कुठच्या कुठे घेऊन जाते ती. अरे दोस्ता, किती विचार करतोस तू माझा. थँक्यू यार, थँक्यू. झालं? थँक्यू बोलून परका केलंस ना मला. असं कसं बरका करीन मी तुला? बस यार, मी तुझ्यासाठी चहा ठेवायला सांगतो. कुणाला सांगणार आहेस? मेघनाला? अरे तिला कशाला सांगू मी? माझ्या बायकोला सांगेन ना. मीना, ए मीना. हा मदन. अरे पण तुझ्या बायकोला चहा कर म्हणून सांगण्यासाठी ती घरात असायला हवी ना. घरात असायला हवी म्हणजे काय म्हणायचं गौतम तुला? हाच तर तुझा प्रॉब्लेम आहे रे. कुठलीच गोष्ट तुझ्या डोक्यात का घुसत नाही ना तेच मला कळत. अरे प्रत्येक गोष्ट तुला अगदी अशी सोलून सोलून सांगावी लागते. काय म्हणायचंय गौतम? अरे काही गोष्टी इतक्या तुझ्या लक्षात यायला हव्या होत्या मदन. अरे याआधी पण तुला कल्पना दिली होती मी, पण प्रत्येक वेळेला तू नशेत असतोस. असं नको बोलू यार. अरे नाहीतर काय बोलू मी? अरे मी तुला प्रत्येक वेळी सावध करण्याचा प्रयत्न करतो पण तू कुठलीच गोष्ट मनावर घेत नाहीस. अरे नेहमी नशेत असतोस तू. आणि तुझी बायको त्या पिंट्याच्या. गौतम, काय बोलतोस कळतंय का तुला? हा मदन, सॉरी, चुकला माझं. तुझी लाईफ आणि तू आता इथून पुढे कसं जगायचं ते तू ठरव. मला फरक नाही पडत त्यानं. अरे आजपर्यंत प्रत्येक गोष्ट मी तुझ्या भल्यासाठी सांगत आलोय आणि तू आज चक्क माझ्या गळ्याला हात घातलास. फार वाईट वाटलं ते मला मदन, फार वाईट वाटलं मला. चल येतो मी. अरे असं नाही रे गौतम. ये ना गौतम, असं नाही रे. ऐक ना. मीना, ए मीना. मी इथे. कुठे गेली होतीस तू? काय विचारतो मी तुला? कुठे गेली होतीस? सांगून जायला तुम्ही घरात असता का? आणि जरी घरात असलात तरी तुमचे डोळे उघडे असतात का? माझ्या समोर वर तोंड करून बोलतेस? हरामखोर. मला हात लावू नका. मी आधीच सांगते. मग काय करू मी? काय करू? माझ्या समोर आवाज करून बोलतेस? मला मारू नका प्लीज. पिंट्याबरोबर मिळवायला जातेस ना तू? आणि वरून मला रुपा दाखवतेस? त्या पोटात खायला पाप आहे ना? काय म्हणाला? बोला ना, काय म्हणाला? अरे मदन, डोकं बिकं फिरलं आहे का? हो, माझं डोकं फिरलंय. त्या भडव्या पिंट्याचं अनैतिक संबंध आहे माहिती आहे तुम्हाला? काय का? काय बोलतोयस ते कळतंय का तुला? अरे तिच्यावर असे घाणेरडे आरोप करशील तर विसरून जाईल तू माझा मुलगा आहेस म्हणून. थांबा बाबा. आता कोणी काही बोलणार नाही. आता फक्त माझा नवरा आणि मी. काय करते मी? बोला ना, काय करते मी? हरामखोर. बस. बघितलं दिनेश, बाहेर माती खाऊ लागली आणि घरात येऊन साळसूदपणाचा आवडते. तू मध्ये बोलू नकोस. मुलींपेक्षा मुलांबरोबर मस्ती करण्यात
आणि बाहेर जाऊन पिझ्झा बर्गर खाण्यात अख्खं आयुष्य गेलंय तुझं. स्त्री मधल्या मर्यादेचा भान ठेवायला तू मला शिकवू नकोस. अगं ज्या वेळी मर्यादेच्या गोष्टी झाल्यात ना त्याच वेळी स्वतः होतीस सामर्थ्याचं कुंपण घातलंय मी. वहिनी माफ करा. राहू दे. तुम्ही बोला. कुणाचं पाप वाढते माझ्या पोटात? बोला ना. त्या पिंट्याचं बोलवा त्याला. त्याच्या आईलाही बोलवा. अख्ख्या गावाला बोलवा आणि त्यांच्या समोर होऊ दे. गड्याने गप्प बस नाही तो. का गप्प बसू मी? आणि प्रत्येक वेळी तोंड टाकून मुक्त्याचा मार मी का सहन करायचा आहे? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही माझं नाव कुणाबरोबर जोडाल, मला बदनाम कराल आणि मी घराच्या एका कोपऱ्यात बसून रडत बसेल का? माझा बाप गरीब आहे. मुलीच्या न्यायासाठी तो भांडायला इथे येऊ शकत नाही. आणि जर आलाच तर लाचार होऊन तुमच्या पायावर डोकं ठेवीन असं वाटलं तुम्हाला? असेल माझा बाप गरीब. कदाचित नाही जमणार त्याला मुलीच्या न्यायासाठी भांडायला. पण त्याच बापाने आलेल्या परिस्थितीला सामोरं जाण्याचं बळ दिलंय या लेकीला विसरू नका. शिकवायला जाते ते. हरामखोर, लाज वाटत नाही तुला? अरे सून नव्हे तर मोठ्या मुलीसारखी सांभाळत तुला. आणि आज तिच्या आई बापा समोर चारित्र्यावर शिंतोडे उडवतो. अरे कुठे भेटशील बघ. अरे या जगात चिमुकला पाहुणा येणार म्हणून आनंदाने भारावून गेलो होतो. तो आनंद व्यक्त करायचा राहिला दूर. पण जन्म घेण्या अगोदरच त्याला कलंकित केलं. अरे माणूस आहेस की हैवान? मुलगा चांगला नवरा तर नाहीच म्हणू शकत, पण चांगला बाप सुद्धा म्हणतात नाही. सावित्री, सावित्री. ब्लॅकआउट आहे. किती होती तेवढी आणली औषधा. कसा वाटतंय का तुला? खाऊन घ्या. खायला पण नको आणि पैशाला पण नको. असा कसा करून चालेल ग? घे जरा काहीतरी खाऊन घे. चला ना. त्या मदनराव या आला फिरून. काय बोलायचं आहे की काय बोलण्यासारखं शिल्लक नाही. तू जरा शांत राहतोस का? हा हा
शांतच राहता मी शांतच राहता. अरे पण एवढंच सांगत नका रे दुखू त्या म्हाताऱ्यांना. अरे जीव जलतो त्यांची अवस्था बघून. शिकलेली म्हाताऱ्याला तुम्ही काय अवस्था करून ठेवली या घराची तुम्ही. जरा तोंड बंद ठेवून गेलास तर मेहरबानीवर माझ्यावर. अरे याड लागलाय म्हणून नाही बोलत आहे. अरे जीव जलतो रे त्या म्हाताऱ्यांची अवस्था बघून म्हणून बोलावं लागतंय ना. भीमा, त्यांना सांगून कळत नाही ना. त्यांच्यासमोर डोकं फोडलंस ना तरी ते त्यांना कळणार नाही. तू घरी जा. आता राहुला परत येतो. राहुला येतो कधी जेव्हा मरते मरायच्या आधी येतो. म्हणजे मरेपर्यंत थांबतो ना. विना आईने का खाल्ले का ग? केव्हा? काल रात्री की आता? अशी का बोलतेस तू? मग कशी बोलू ते तरी सांगा. असेल तर बघितलेले असेल निदान बोलते ही मेहरबानी समजा. विना सॉरी हा. एक मिनिट. सॉरी तर तुम्ही बोलूच नका, कारण त्याच्याही पलीकडे निघून गेलात तुम्ही. विना खूप चुकलोय का माझं? मला माफ कर ना. मी खूप दारू प्यायलो म्हणून. अहो दारू कवऱ्या आणि भीमा पण पितात, पण आपल्या माणसांची बोलताना त्याला त्यांचं भान असतं. बायकोशी खूप भांडतात, पण तिच्या जिव्हारी लागेल असं बोलत नाही. पण तुम्ही तर, मला तर स्वतःचीच लाज वाटायला लागली. शी. हा नाही काय आईला बरं वाटत नाही पाहायला आलोय. हो आईला बरंच वाटत नाही. बसा तुम्ही बसा. अशा काय काय ना पडलेला दिसतोय. मेघना, ए मेघना. अशोक, आता का आलास रे? का येऊ नको का? अरे असं नाही, मी सहजच विचार. पण मी सहज आलो नाहीये. आज तुझ्याशी बोलायला आलोय. माझ्याशी? आणि काय रे? बस सांगतो. तर भाऊजी कुठे गेले आहे? बाहेर पडून गेला आहे. काही बोलला नाही. का? जाऊ दे. आई कशी आहे? घरात उत्तर तू आलास आणि मलाच काय विचारतोस? अरे देवा, माझंच चुकलं. तुला आई विचारून नाही समजणार. बरं अगं तुझी सासू कशी आहे? त्यांना काय झालंय? सगळी नाटकं आहेत त्यांची. दुसरं काय? नाटकं करतायत. अगं मला समजलं त्यांना बरं नाहीये म्हणून मी पाहायला आलो त्यांना. अशोक, कमाल आहे हा तुझी. आणि तू पण ह्यांना बघायला आलाय? अरे, यांना काय बघायचं? तुझ्याशी बोलायला आलो. मला आता तुझं पटायला लागलं. मी उगाच तुला वेळात काढ. काय बोलतोयस तू? मला काही समजलं नाही. अगं, या लोकांशी वागलीस ना ते अगदी योग्य होता. सगळ्यात आधी तू विजयी झालीस हे बरं केलंस ना. नाहीतर या लोकांना तुला किती सहन करावं लागलं असतं. नाहीतर काय, काय त्रास होत होता मला ते माझं मलाच माहिती. त्या दिनेशमुळे मी सगळं सहन केला, पण नंतर माझा सुद्धा नाही लागला. दिनेशलाही धारेवर धरलं ते अगदी योग्य केलं. एवढं नसतं केलं ना मलाच वैजड झालं असतं. मी तर त्याला सरळ सांगितलं, तुझ्या आई बाबांसोबत तुला राहायचं असेल ना तर मी या घरात एक क्षण सुद्धा थांबणार नाही. तुझ्या वहिनीने म्हणजे माझ्या बायकोने देखील असंच सांगितलं मला. तू थांबलीस तरी इथे, पण ती जायलाच निघाली आईकडे. काय सांगतोस? पण ती का जायला निघाली? का म्हणजे तुला तिलाही घरी त्रास होतोय. बरोबर आहे का तिचं तरी? घरी म्हातारी माणसं असली की त्रास हा होणार आहे. अरे काही गोष्टी नसतील पडल्या रे, म्हणून बोलले असतील ना. पण तू कशाला एवढं मनावर घेतोय? आणि तू तुझ्या बायकोला का समजावत नाही? अगं समजावलं ना, पण ती ऐकतच नाहीये. ऐकत नाही म्हणजे काय? तू तिचा एवढा रुबाब कशाला ऐकून घेतोस? का म्हणजे
अगं बायको आहे ती माझी, माझं प्रेम आहे तिच्यावर, मला तिचं ऐकावंच लागेल ना. आणि आई बाबा त्यांचं तुला काहीच वाटत नाही का? त्यांचं काय मला वाटायला हवं. मला माझ्या बायकोचं म्हणणं तुम्ही अगदी जास्त योग्य वाटतं. आई बाबांपेक्षा तुला तुझ्या बायकोचं मान जास्त महत्वाचं वाटायला लागलंय. मग काय जायला सांगू तिला, पण तिला असं सोडूनही नाही देऊ शकत ना. मग तुला पण जायचंय का तिच्यासोबत? आम्ही का जाऊ तिच्या सोबत? आम्ही आमच्याच घरी जाऊ ना. अरे पण तिला राहायचं नाही असं म्हणतोयस ना. तुझ्या लक्षात आलं, तिला आई बाबांसोबत एकत्र राहायचं नाहीये. मग आता तुम्ही वेगळे होणार. वेगळे होणार नाही, वेगळे झालो पण. अशोक मूर्ख आहेस का तू? अरे अक्कल नावाचा काही प्रकार आहे की नाही तुम्हाला? तू वेगळा झालास ते पण तुझ्या बायकोला वाटतं म्हणून. अरे काय बोलू रे मी अशोक तुला? आई बाबा ना ते आपले. पण हे कोण होते? सांग ना, कोण होते? तुझ्या नवऱ्याचे आई बाबा म्हणून त्यांना शिकवत नाही. ते तुझ्या सासू सासऱ्या, अगं इथे तुझ्या सासू सासऱ्यांपासून तू त्यांच्या मुलाला तोडलंस तर त्यांना किती त्रास झाला असेल याचा कधी विचार केलायस? एक लक्षात घे, अगं तुझा भाऊ तुझ्या आई बाबांपासून वेगळा झाला हे तुला सहन झालं नाही. हे ऐकून तुझ्या तळपायाच्या आत मस्तकात गेली. सांग ना, सांग, पटलं तुला हे? अरे अशोक आपले आई बाबा चांगले आहेत रे. आई बाबा हे फक्त आई बाबा असतात, चांगले किंवा वाईट नसतात. अगं सासू सासऱ्यांना आई बाबा म्हणण्या इतकं मोठं मन असावं लागतं आणि तेव्हाच ते घर आनंदाने नावून निघतं. पण हे तुला नाही का? गरम होतं तुझे सासू सासरे खूप चांगले आहेत ना, गरम होतं. त्यांना ओळखायला तूच केलीस. तू स्वतःच्या आई बाबांना नाही ओळखू शकली, ते तुझ्या सासू सासऱ्यांना काय ओळखणार? अशोक मी माझ्या आई बाबांना नाही ओळखत रे. तुझ्या मनाला एकदा विचार का आपले आई बाबा आपल्या सुनेबद्दल असा विचार करतील हे तुझ्या स्वप्नात तरी कसं आलं? सांग ना, येईल तुझ्या स्वप्नात तरी येईल हे? अगं पोटच्या पोरीप्रमाणे जपतायत ते आपल्या सुनेला. आणि राहिला प्रश्न माझ्या बायकोचा, ती कुठेही जात नाहीये. हा सगळा प्लॅन तिचाच आहे. हे केवळ तुझ्या लक्षात यावं ना म्हणून तिने हे मला नाटक करायला लावलं. समजलं तुला? अशोक हे बघ, हा तिने स्वतःहून तिच्या वतीने तुझी माफी मागायला सांगितली मला. अरे अशोक तुम्ही नका रे माझी माफी मागू. खरं तर सगळी चूक माझीच आहे. अरे मी तुमची माफी मागायला पाहिजे. तू मनाला लावून घेऊ नकोस, आमचा नाईलाज झाला होता. अशोक आई बाबांना सांग मला माफ करायला. सांगतो आणि ते तुला माफही करतील. पण खरी माफी तुला तुझ्या या घरच्यांची मागायची, खास करून तुझ्या सासू सासऱ्यांची. खूप मोठ्या मनाचे आहेत ते, तुला माफ करतील. हा, दे मला. थोडा वेळ लागेल पण सावर तुझ्या या कानाला सावर. थँक्स अशोक. अगं थँक्स. थँक्स कशाला बोलते? आमचं हे कर्तव्य होतं तुला समजून सांगायचं. चल येतो मी. हाय अरे आला तुम्ही? निघाला तुम्ही? हो हो, काम आहे, येतो. दिनेश दिनेश अरे कुठे गेला होता? दिनेश दिनेश मीनाताई 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 बाहेर या. मीनाताई मला माफ करा मीनाताई. अगं माझं चुकलंय. माझं चुकलंय मीनाताई. मी खरंच खूप अपराधी आहे हो तुमची. मला माफ करा मीनाताई. अरे हवा खाऊ दे. परिस्थिती पण तितकीच मी आईला भेटू शकते का? माझ्या तांगड्यांना हवा पाहिजे बांगा म्हणतोय. हे मॅम हात दुखायला मेरा जुगार मग ते कसला विचार करतोयस? गवतवचा ना? अरे वाचला आहे तो.
नशीब त्यानं तुझं अजून नाव घेतलं नाहीये. अरे घेतलं ना तरी फरक पडणार नाही अरे मला. दादा फरक पडेल, तुला फरक पडेल, वहिनीला फरक पडेल, तुझ्या होणाऱ्या बाळाला फरक पडेल. साल्याने बरबाद करून टाकलंय मला. मीनाच्या नजरेतून कायमच उतरवलंय. सगळ्यांच्या नजरेत मी मूर्ख ठरलोय. आज मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी भडव्याने मला उभं केलं. जमिनीच्या पेपरवर सह्या घेतल्या. मग सांग ना मी काय करावं? अरे म्हणून त्याला मारणं हे तुला सोबत होतं का? तू का असा वागतो होतास? साला मेला नाही ना याचा पश्चाताप होतोय मला. अरे मार त्याला आणि कर स्वतःच्या हात शांत. तसा सोडणार नाही मी त्याला. अरे दादा तुला काय झालंय? मी वेडा झालोय. मी वेडा झालोय वेडा. मीनाच्या नजरेतून कायमच उतरवलंय. दादा तू हे विचार कर, जर तुझ्या मित्रासमोर तुझ्या बायको बद्दल नको त्या शब्दामध्ये अवहेलना केली होतीस तर ती तिच्या किती जिव्हारी लागली होती असेल. अरे मान्य आहे मला, मी तिचा खूप अपराधी आहे. ती मला माफ करेल की नाही माहित नाही, पण त्या घराकडे आणि मीनाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं ना त्या मारून टाकेन मी. दादा आता कोणालाही मारायची गरज नाही आहे. तुझ्याचा अहंकार आता तूच मारला आहेस. त्यामध्ये तू आता शांत राहा, आता सगळं व्यवस्थित ठीक होईल. मला आई बाबांची माफी मागायची. त्याने काय होणार आहे? अरे या घराची गेलेली अब्रू परत येणार आहे का? अरे डळमळीत झालेल्या घराच्या या भिंती नव्याने उभ्या करा, पण त्यात घरपण आणा कुठून? आई बाप म्हणून मुलांच्या चुका पदरात घेतली, पण त्यांच्या मनातून ढासळलेले बुरुज कसे उभे करा? सांगा, कसे उभे करा? बाबा बाबा मला माफ करा, मी खूप चुकलोय. दूर होते ना, दूर. काय करता तुम्ही हा? अरे काय काय आणि किती अपराध तुझ्या पोटात घालू. अरे तुमच्यामुळे तुमच्या आई अंथरुणाला खाल्ली आहे. अरे ती उठून चालते का बघ. दिनेश 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 आज अरे मग हे कसं करते? अगं काय होतंय तिला? अगं गोळ्या घेऊन झोप म्हणावं. अरे काय अवस्था करून ठेवले तिची. आता बाहेर आणते. अरे घरात त्रास दिला तो कमी झाला की काय? म्हणून आणखी एक व्याप वाढून ठेवला आहे. तो कुणी दिसता राहायचा सांग. बाप म्हणजे माझी बांध दिली आहेस ना. अरे नागाच्या भरात त्या गौतमला तू मारलास, पण त्याचा परिणाम काय झालाय हवाई काय का? अरे त्याला काय ठाऊक असतात? फक्त भांडणं करायची एवढीच ठाऊक आहेत त्याला. मामाने काय नाही केलं हो. सगळं सहन करायला आहे ना अजून त्याचा बाप जिवंत. अरे पण त्या किती वर पडलाय त्यात हवाय काय तुला? तर सगळा खर्च तात्यानं करावा लागणार आहे. का बाबा का खर्च करतील त्याचा? मोठा पराक्रम करून ठेवला आहेस ना. काय हो? काय झालं? काही नाही सावित्री, तू का उठून बाहेर आले? अरे विभा, अरे कोणाला सोडवलं रे? काय नाही काय नाही. अरे मदन, अरे अरे काय पराक्रम करून आलो? अरे अंगे अरे आई मी काय नाही केलं असं बाबा. वागतोयस? अरे आई हो.